टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने 21 डिसेंबर 2019 ला परत एक शासन निर्णय काढून त्यांना 4.2 नुसार सेवेत घेतले। त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे त्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश कसे द्यायचे, त्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार कसे द्यायचे, हे सगळ्या स्पष्टपणे आपल्या राज्याच्या मातृभाषेमध्ये सगळ्या लेखी सूचना असताना सुद्धा या राज्यातील काही मुजोर अधिकारी सिस्टम मधले आपल्या या कर्मचाऱ्यांना त्रास कसा होईल याकडेच लक्ष देऊन अनेक कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहेत। या ठिकाणी आज जर पाहिलं तर रमेश अंबादास सिंगळे हे वानखेडे येथील रहिवासी असून ते 1998 ला राजश्री शाहू महाविद्यालय दहेगाव येथे कार्यरत झाले होते, परंतु त्यांना सेवेतून कमी केलं। त्यानंतर 21 डिसेंबर 2019 चा शासन निर्णय असताना त्यांना 3 वर्ष सेवेत घेतलं नाही। नंतर 1 सप्टेंबर 2024 ला त्यांना सेवेत घेतलं, परंतु सेवेत घेतल्यानंतरही वेतनासाठी असलेले स्पष्टपणाचे आदेश या काही मुजोर अधिकाऱ्यांनी धुडकावून शिक्षण विभागातल्या त्यांना गेल्या 9 महिन्यापासून 1 रुपयाही त्यांचं वेतन मिळत नाही। तर या वटपौर्णिमेच्या अशा महत्त्वाच्या सणाच्या दिवशी त्यांची पत्नी, त्यांची 75 वर्षाची आई आणि ते स्वतः या मुजोर सिस्टमच्या विरोधात गेल्या 3 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत। माझा या माध्यमातून एक महाराष्ट्र शासनातील या मुजोर अधिकाऱ्यांना एक इशारा असेल की त्यांनी तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ही कर्मचाऱ्यांसाठी लढणारी महाराष्ट्र राज्यातली एकमेव संघटना संपूर्ण राज्याच्या 33 जिल्ह्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर परत धरणे आंदोलन लवकरात लवकर सुरू करतील। तर परत एकदा नम्र विनंती की या कुटुंबाला तात्काळ महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी आणि शिक्षण विभागातील सन्माननीय अधिकाऱ्यांनी तात्काळ न्याय द्यावा ही परत एक मागणी करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।